मुंडेच स्टार प्रचारक, राष्ट्रवादीत वाद। सोळंकेंची मुंडेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। मुंडेंच्या स्टार प्रचारकाचा वाद पेटला। धनंजय मुंडेंमागची वादाची मालिका संपायला तयार नाही। आता राष्ट्रवादीतच त्यांच्या स्टार प्रचारक पदाचा वाद पेटलाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी धनंजय मुंडेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्टार प्रचारक पदाची जबाबदारी दिली। मात्र आता स्टार प्रचारक पदावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वादाची ठिणगी पडली आहे। मुंडे विरोधकांसोबत बैठका घेत असल्याचा आरोप करत त्यांच्या पक्षातील आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली। जे काही पक्षांनी माणसं नेमलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये, ज्या एजन्सीला काम दिलंय त्यांच्या माध्यमातूनही तसे रिपोर्ट पक्षाला गेलेले आहेत। ते बरोबर आहे ना, त्यांचं ते राजकारणच आहे, तसं पहिल्यापासूनच तसं राजकारण आहे। ते पक्षाशी कधीच एकनिष्ठ राहू शकत नाहीत। त्यांचा स्वार्थ पहिल्यांदा येतो आणि मग ते पक्ष बघतात। खरं तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं आणि धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं। त्यानंतर मुंडे हे विजनवासात गेले होते। मात्र आता धनंजय मुंडेंची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि सर्वात आधी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी या पदावरून त्यांना लक्ष केलं। त्याला फार त्या डोनाल्ड ट्रम्प संग नेलं तरी मला काय गरज नाही। याच्यात तपासणीला पाठवायचं अजितदादाने। याच्यात अजितदादाने त्याला पाठवायचं, पांघरून घालायचं नाही। 2029 ला वाईट करी। मी एकदा बोललो ना, मी पण लय खुनशी आहे, पण त्यांनी ही घातपातात चूक केली। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मुंडे वादाच्या भोवऱ्यात आहेत। आधी करुणा मुंडेंच्या प्रकरणात कोर्टानं दिलेला विरोधातला निर्णय आणि त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गेलेलं मंत्रिपद, एवढंच नव्हे तर कृषी घोटाळा आणि जरांगेंच्या हत्येचा कट रचल्याचा मोठा आरोप। यामुळे धनंजय मुंडे हे अडचणीत आहे। त्यातच आता धनंजय मुंडेंची पक्षातूनच तक्रार केल्यानं मुंडेंचं स्टार प्रचारक पद तरी राहणार का, याकडे राज्याचं लक्ष लागलंय। योगेश काशीदसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बीड।